नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनालायझरचा ॲप डाउनलोड करा. एक जो विषय समोर आलेला आहे, काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा महमूद यांनी भारतीय क्रिकेट टीमचे कप्तान रोहित शर्मा यांना ज्या पद्धतीनं एका अर्थाने ट्रोल केलेलं आहे ट्विटरवरती, एक्सवरती, काय जे म्हणतात की ते कसं लठ्ठ आहेत, ते कसं मीडियाकर आहेत आणि म्हणजे सुमार दर्जाचे कसे क्रिकेटपटू आहेत. खरं तर एक म्हणजे विचित्र गोष्ट अशी आहे की जेव्हा आज आता हा व्हिडिओ तुमच्या समोर येतो तेव्हा भारताचा सामना, क्रिकेटचा सामना सुरू झालेला आहे. या स्पर्धेच्या काळामध्ये जेव्हा प्रत्यक्ष आपली टीम मैदानात असताना तुम्ही तुमच्या कॅप्टनला अशा पद्धतीनं ट्रोल करता हे आक्षेपार्ह आहे. जसं आपण आपलं लेकरू परीक्षेला चाललंय आणि नेमकं परीक्षेच्या वेळेस तुला अक्कल नाही, तू अभ्यासच नाही केला, तुझं काही खरं नाही, तू काय पास होतो का, असं कसं काय म्हणू शकतो आपण? खेळाडू हा संपूर्ण देशाचा खेळाडू असतो. आज भाजपचं सरकार आहे म्हणजे ते काही भाजपची टीम नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला कुठल्या खेळाडूचा खेळ सुधारण्यासाठी त्याच्या काळजीपोटी जर टीका करायची असेल तर ती ही वेळ नाही ना. आता जेव्हा की सामन्याला ते तोंड देत आहेत या स्पर्धेमध्ये, त्याच वेळी जर तुम्ही तुमच्या कप्तानाच्या कॅप्टनच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीची टिप्पणी करत असाल तर ह्याच्यातून काय अर्थ काय काढायचा? बरं, हे असं एकदा घडले असं नाही किंवा लगेच काँग्रेस पक्षाने सांगितले की त्या प्रवक्त्याचं त्याचं वैयक्तिक असं ते शब्द आहेत, काँग्रेस पक्षाशी घडणे, नशीब तेवढं तरी कबूल केलं. खरं तर त्याला माफी मागायला पाहिजे होती. म्हणजे त्या शमा महमूद या प्रवक्त्यांनी हिने माफी मागायला पाहिजे होती किंवा तिच्यावरती ह्यांनी कारवाई करायला पाहिजे होती. पण ते ठीक आहे, तुम्ही एवढं तरी कबूल केलं की काँग्रेस पक्षाचा संबंध नाही आणि आमचं काय अधिकृत त्याचं म्हणणं नाही. बरोबर. यापूर्वी काय घडलं होतं क्रिकेटच्या बाबतीमध्ये? आपला संघ हारल्याच्या नंतर काय म्हणले होते राहुल गांधी? मोदी पनौती आहे. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं काय नेमकं? त्या कुस्तीपटू विनेश फोगाटच्या संदर्भामध्ये सुद्धा असंच सगळं पुढे आणलं. ह्या ज्या काही गोष्टी आहेत खेळामधल्या, क्रीडाच्या ह्याच्यामधल्या, सगळ्या ह्याच्यातल्या, हे सगळे संपूर्ण देशाचं प्रतिनिधित्व करतात. तुम्ही प्रत्यक्ष त्या निवडीच्या तोंडावरती किंवा स्पर्धेमध्ये जेव्हा खेळाडू जातात अशा वेळी जर तुम्ही अशी वक्तव्य करणार असाल तर ते त्यांचं मनोधैर्य पूर्णपणे खच्ची करण्याचं काम आहे नाही. आणि हे का केलं जात आहे? किंवा तुम्ही तुमच्या पंतप्रधानाला पनौती म्हणता. मग आता काँग्रेसवाले असं म्हणणार आहेत का की राहुल गांधींचं हे वैयक्तिक मत आहे, त्याचा काँग्रेस पक्षाशी काही संबंध नाही म्हणून? जे सगळं राजकारण फोगाट प्रकरणामध्ये झालं, खेळाचा तो विषय आहे, तिथलं जे काही त्या खेळामधलं जे राजकारण आहे त्याच्यामध्ये तुम्ही पक्षीय राजकारण कशाला घुसडलं? इतकी उपट तिला संधी दिलेली होती. ती तिच्या गटा सोडून दुसऱ्या गटामध्ये तिनं ज्या पद्धतीचं जसे राजकारणी करतात तशा खेळी करून स्वतःचा प्रवेश करून घेतला. दुसऱ्या एका खेळाडूचा त्या निमित्तानं संधी तिला घालवायला लावली आणि तरी तुम्ही तिची बाजू घेता, तिला निवडणुकीमध्ये तिकीट देता, तिच्या बाजूनं असं काय सगळं वातावरण करता की सगळा देश जणू त्याच्या पाठीशी आहे. आणि हे सगळं कसं मोदी, भाजप, अमित शहा संघ यांचं कारस्थान आहे. खेळामध्ये अशा पद्धतीचं राजकारण कशासाठी आणलं? किंवा यापूर्वी सुद्धा कंगना राणावतचं घर पाडण्याच्या बाबतीमध्ये अतिक्रमण केलं आणि त्याच्यामधून जे राजकारण आणलेलं होतं, हे काय म्हणायचं? मंडी ह्या लोकसभा मतदारसंघात ती उभी होती तेव्हा घाणेरडे ट्विट काय केलं होतं सुप्रिया सिन्हा सारख्यांनी? मंडी में भाव क्या चल रहा है. म्हणजे काय म्हणायचं? त्याचा अर्थ काढायचा म्हणजे क्रिकेटपटू, खेळाडू किंवा आपलं चंद्रयान जेव्हा पोहोचलं तेव्हा तुम्ही कशा पद्धतीची वक्तव्य केली होती? किंवा जेव्हा त्या ह्याच्यामध्ये काही वेळा अपयश जेव्हा आलं, अगदी आपल्या शास्त्रज्ञांना सुद्धा रडू कोसळलं आणि मोदींनी जवळ जाऊन त्यांचं सांत्वन केलं की ठीक आहे आपण पुढच्या वेळेस करूयात म्हणून. आपले शास्त्रज्ञ, आपले कलाकार, आपले खेळाडू हे सगळे कुठल्या पक्षाशी बांधील नाहीयेत. हे सगळे खेळ म्हणून जेव्हा खेळतायत तेव्हा भारताचं प्रतिनिधित्व करतायत. जेव्हा एखादा आपला कलाकार जागतिक पातळीवरती आपली कला सादर करतो तेव्हा तो कोणाचा असतो? कुठल्या पक्षाचा आहे का बांधील तो? आपला संपूर्ण देश, आपली हजारो वर्षाची संस्कृती, ती सगळे तो प्रतिनिधित्व करत असतो. लता मंगेशकरांचा आवाज जगभरामध्ये ऐकला जातो. तो आपल्या सगळ्या एकूण संस्कृतीचं प्रतीक म्हणून आहे ना. त्या काय कुठल्या एका पक्षाशी किंवा कशाशी बांधिलीत असं मानायचं का? आपल्याकडे आजही अशी प्रथा आहे की खेळाडू, कलाकार
शास्त्रज्ञ ह्या सगळ्यांना राज्यसभेवरती राष्ट्रपतींच्या कोट्यातून नेमण्यात येतं. त्याचं कारणच हे आहे की त्यांना पक्षाची म्हणून अशी कुठली चौकट लावायला नको. ज्या कुणी स्वेच्छेनं एखादा पक्ष स्वीकारला असेल, त्याच्या तिकिटावरती निवडणूक लढवली असेल, ते पूर्णपणे वेगळे. आपल्याकडं असे काही कलाकार आणि खेळाडूंनी पक्षाच्या तिकिटावरती जाऊन नट आहेत, अभिनेते आहेत, कलाकार या सगळ्यांनी वेगवेगळ्या पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलं, त्यांच्या तिकिटावरती निवडणूक लढवली आणि मग ते त्या ठिकाणी निवडून आले किंवा पराभूत झाले. तो मुद्दा वेगळा. पण जेव्हा कलाकार म्हणून जेव्हा एखाद्याला आपण सन्मानित करतो, पद्म पुरस्कार देतो, त्याचप्रमाणे राज्यसभेवर नेमतो, ह्या सगळ्यामध्ये राष्ट्रपती नेमतात, तेव्हा पक्षाची चौकट अभिप्रेत नाही. पत्रकार विचारवंतांना पण नेमल्या गेलेला. आणि उलट जेव्हा काँग्रेसवालेच अशा पत्रकार, कलाकार, खेळाडू, कलावंत ह्या सगळ्यांना आपल्या पक्षाच्या तिकिटावरून निवडणूक लढवण्याचं बोलत नाही मी. हे जे आंतरराष्ट्रीय कटाचं जेव्हा तुणतुणं वाजवतात ना, कुमार केतकर यांना काँग्रेस पक्षाने आपला अधिकृत उमेदवार म्हणून राज्यसभेवरती नेलेलं आहे. ते विचारवंतांच्या, पत्रकारांच्या, कलावंतांच्या कोट्यातून राष्ट्रपतींनी नेमणूक दिली असं झालेलं नाहीये. तुम्ही लक्षात घ्या हा मुद्दा. काँग्रेसवाले जेव्हा वारंवार अशा पद्धतीनं टीका करतात, तेव्हा तुम्ही काय सांगू इच्छित आहात? आत्ता रोहित शर्माचा विषय आहे, अगदी प्रीती झिंटाच्या बाबतीमध्ये आत्ताचीच गोष्ट आहे. तिच्यावरती कसं कर्ज आहे आणि काय आहे ह्याच्याबद्दल खोटं ट्विट काँग्रेसकडून अधिकृत त्यांच्या ट्विटर हँडलवरून केलं गेलेलं आहे. आक्षेप इथं आहे. आज तुम्ही असं म्हणतात की शमा महम्मद यांचं ते वैयक्तिक आहे, मग तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करायला पाहिजे ना पुढची. तुम्ही फक्त एवढं झटकून मोकळं झाले की आमचा काही संबंध नाही म्हणून. पुढची जी तुमची जबाबदारी आहे, किंवा म्हणून मी ते जुनं उदाहरण दिलं, जेव्हा राहुल गांधी मोदींना पनौती म्हणले होते आपल्या क्रिकेटमधल्या अपयशाच्या बाबतीत, मग जेव्हा क्रिकेटमध्ये यश मिळाल्याच्या नंतर तुम्ही काय म्हणणार आहात? ह्याचं उत्तर काय सांगा ना. तुम्हाला जर पनौती म्हणायचं असेल तर मग हे दुसरं काय आहे? स्वतः राहुल गांधी काँग्रेससाठी पनौती, ते तर कबूल करा. सलग 90 निवडणुका हारले त्यांच्या नेतृत्वाखाली. किंवा आता रोहित शर्मा सारख्या कॅप्टनला तुम्ही असं बोलतात की जेव्हा तो आकडेवारीतून यशस्वी कॅप्टन आहे, हे काल परवाच्या चर्चेमध्ये सगळ्या पत्रकारांनी सिद्ध करून दाखवलं. मग तसं राहुल गांधीची आकडेवारी काढली तर काय निघते? तुम्ही त्याला लठ्ठ कसा आहे, मोठा कसा आहे, मोठा तो कहा, पुन्हा उद्धटपणे सांगतीये. मी काय कुठं काय फार वेगळं म्हणलं? म्हणजे त्याचं पण त्यांना काही नाहीये, गम्य नाहीये त्याचं. अशा पद्धतीनं जेव्हा तुम्ही तुमच्याकडचे कलाकार, तुमच्याकडचे खेळाडू, तुमच्याकडचे नट, अभिनेते, तुमच्याकडचे शास्त्रज्ञ ह्यांची अवहेलना करता, ह्यांची उपेक्षा करता, तुमच्या हे कसं लक्षात येत नाही? त्याच्यामुळे आपल्या काय म्हणता येईल त्याला की आपल्या देशाची प्रतिमा खराब होते. हे कमी पडलं म्हणून की काय तुम्ही आपल्या सैनिकांनाही बोललेलेत, आपल्या सैन्यावरती आक्षेप घेतले. गलवान खोऱ्यामध्ये अतिक्रमण झाले की नाही, कोण किती घुसले, त्या काळामध्ये सैन्याच्या अधिकृत प्रवक्त्यांनी समोर येऊन विधानं दिली, पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. तुमचा त्याच्यावर विश्वास नाही. तुमचा विश्वास कोणावरती? की चीनी वर्तमानपत्रांमध्ये काय छापून आलेले. काय म्हणावं याला? तुम्ही आपल्या सैन्य प्रमुखांना काय म्हटलेलं आहे? आपल्या जेव्हा सैनिकांनी जेव्हा हल्ला केला, सर्जिकल स्ट्राईक केला, तेव्हा तुम्ही शंका उपस्थित करू, म्हणजे तुम्ही नेमका आक्षेप कोणावरती घ्यायला लागलात? तुमच्या मोदी, अमित शहा, भाजप विरोधाच्या नादाखाली म्हणून तुम्ही आपल्या सैन्याच्या विरोधात चाललात, तुम्ही आपल्या कलाकारांच्या विरोधात चाललात, तुम्ही आपल्या खेळाडूंच्या विरोधात चाललात, तुम्ही आपल्या शास्त्रज्ञांच्या विरोधात चाललात. म्हणजे तारतम्य सोडून देणं म्हणजे काय असतं? आपल्याकडे ती म्हण आहे ना, गंगाळातलं पाणी फेकून देता येतं, बाळे फेकून द्यावं. मुख्य मुद्दा काय आहे? भारत आपला देश, तुम्ही प्रातिनिधिक लोकशाही म्हणजे एकदा निवडून गेल्याच्या नंतर तुम्ही सगळ्यांचे प्रतिनिधी असता. मग पुन्हा पक्ष म्हणून वेगळा किंवा अगदी तशा अर्थाने मतदारसंघाचीच काळजी करावी असंही अपेक्षित नाहीये. 543च्या 543 खासदार लोकसभेत निवडून गेलेले संपूर्ण भारतातल्या लोकांचे प्रतिनिधी आहेत, फक्त एका मतदारसंघापुरते नाहीयेत. ती एक सोय म्हणून आपण तसं फक्त निवडलेलं आहे. पण ते समजून न घेता संकुचित विचार करायचा आणि जे सत्तेवरती आहेत त्याचे कसे हे तळी उचलतात असं म्हणून तुम्ही आपले कलाकार, खेळाडू, शास्त्रज्ञ, नट, अभिनेते यांना पण अपमानित करायचं, हे अतिशय निषेधार्ह आहे. त्याच्यावरती उसंत वाणी. रोहित शर्माला बोलती हे लठ्ठ, प्रवक्ता ती मठ्ठ काँग्रेसची. स्पर्धेच्याच वेळी करीती हे टीका, मनोधैर्य फुका खच्ची करी. राजकारण्यांचा कोणताहा खेळ, विकृतीचा मेळ मैदानात. सैनिक, खेळाडू, नट, कलाकार, शास्त्रज्ञांना हार कौतुकाचा.
जगी उंचावती देशाचा ते मान, करावा सन्मान त्यांचा सदा. सतत आपेशी स्वतःचा कप्तान, साफ करा घाण पक्षातली. कांत काँग्रेसींचा सुटला विवेक, इरादान नेक दिसतो हा, इरादान नेक दिसतो हा. भारतीय जी सगळी चौकट आहे लोकशाहीची, संविधानानं जे सगळं आपल्याकडे घालून दिलेलं आहे, म्हणजे हातामध्ये संविधान घेऊन हे करतात आणि वारंवार लोकशाहीच्या मार्गाने तर निवडून आलेले नाहीयेत, वाटेल तसं हे बोलतायत. आणि हे कमी पडलं म्हणून की काय आपल्या सैनिकांना नावं ठेवणे, आपल्या खेळाडूंना नावं ठेवणे, आपल्या शास्त्रज्ञांना नावं ठेवणे, आपल्या नट अभिनेत्यांचा अपमान करणे, या सगळ्या गोष्टी काँग्रेस पक्ष करत आले. पत्रकारांमध्ये यांनी बहिष्कार टाकलेला आहे काँग्रेस पक्षाने. या सगळ्यातून तुम्हाला काय सिद्ध करायचंय, काय दाखवून द्यायचं आहे? विवेकाची जी एक किमान पातळी असते ते पण तुम्ही सोडून दिलेलं आहे. जॉर्ज सोरोसच्या फंडिंगनी जो असा लोकशाहीवरती हल्ला आहे, त्याच पद्धतीनं आपली संस्कृती, आपली परंपरा, देशाची म्हणून जी काही अभिमान स्थळं आहेत त्या सगळ्यावरती अशा पद्धतीनं हल्ला करायचा. महाकुंभवरती टीका कर, धार्मिक सगळ्या याच्यावरती टीका कर. याच्यातून दिसून हेच येतं आहे की हा जो सगळा जॉर्ज सोरोस प्रणीत आपल्या एकूणच व्यवस्थेवरती हल्ला करण्याचा प्रकारे त्याचाच आहे एक छोटासा भाग आहे. म्हणून म्हणलं ना की ते आंतरराष्ट्रीय कट असे तुंतुण लावतात ना काँग्रेसी असलेले, आणि काँग्रेसच्या तिकिटावरती राज्यसभेवर गेलेले, ते स्वतःच अशा पद्धतीने हे सगळे लोक आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहेत की ज्यांना आपलं संस्कृती, आपली लोकशाही, आपली सभ्यता ह्याच्यावरती हल्ले करायचे आहेत. इथेच थांबूयात. धन्यवाद.